किल्ले रायगडावर जाऊयात. शरद पवार बोलतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ आपला आवाज कुठून झाला? शिवछत्रपती आणि अतिशय थोड्या सूचनेमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे शिवसैनिक कार्यकर्ते बंधू होते. आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अखंड राहील असा हा दिवस. देशामध्ये एक वेगळी स्थिती आहे. सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. सर्वसामान्य माणसाला कुटुंब चालवायला महागाईच्या संकटानं जवळपास अशक्य करून ठेवले आणि हातामध्ये असलेली सत्ता, ही सत्ता सामान्यांच्या हिताची तडफड करण्यासाठी वापरण्याच्या ऐवजी राज्यामध्ये राज्याच्या अंतर भागामध्ये भाषेमध्ये या सगळ्यांच्याच अंतर वाजवण्याच्या समाजाची कामगिरी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करणं याची आवश्यकता आहे. हा एक वैचारिक लढण्याचा संघर्ष आहे आणि ज्यावेळेला असा संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढायला मदत करणारा हवा असतो. शिवछत्रपती यांच्या आधी आपण ठरवून टाकत तो सगळा कालखंडच कसा होता. कालखंड पैक्यांच्या हातात सत्ता होता, राज्य नसतं हातामध्ये. सामान्य माणसाचं स्वत्व आणि त्या स्वत्व जागा करण्याच्या संबंधीचं आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवण्याचं एक ऐतिहासिक कामाची गरज जी होती त्याची पूर्तता ही आणि त्यामधूनच हे राज्य उभे आहे. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, राजे दरबारी झाले, संस्थाने झाली, पण त्या सगळ्या जी ओळख होती ती एका वेगळ्या पद्धतीने होती. जयदेवीचे राजे राजांचे राज्य, दिल्लीचे राजे मोगलांचे राज्य, आणखी कोणाकोणाची राज्य ही या ठिकाणी होती. पण शिवछत्रपतींचं राज्य हे कधी मुस्लिमांचं राज्य झालं नाही. हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य, हे दलिताचं राज्य, हे हिंदवी स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही सवन जनशक्ती उभं करणं हे काम शिवछत्रपतींनी केलं. आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य येईल याच्यासाठी कष्ट करण्याचा उद्देशाचा कालखंड आहे. आणि त्यासाठीच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावानं जी सगळ्यांना आपण सगळ्यांनी उभी केली ती मजबूत करायची आणि त्यासाठी आज निवडणूक आयोगाने आपल्याला आपला परिचय लोकांच्यात व्हावा यासाठी ते रणसिंग फुकलेलं ही तुतारी दिली. ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून जी यशमानिका या ठिकाणी मिळेल ते यश पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जनतेच्यासाठी आनंदाची तुतारी त्याच्या रणसिंग फुकण्याच्या संबंधीची स्थिती या राज्याचं उत्तर तुमच्या कष्टाला प्रयत्नाने आणि सामान्य माणसाच्या शक्तीने येईल याची मला खात्री आहे. आणि म्हणून आज या ऐतिहासिक भूमीमध्ये शिवछत्रपतींचं राज्य जिथून चाललं गेलं त्या भूमीमध्ये आपण आलेलो आहोत. इथून आपण प्रेरणा घेऊ आणि जो आदर्श होता छत्रपतींचा तो नजरेसमोर ठेवून राज्य उभं करू
जनतेची सेवा केली, शक्तिशाली महाराष्ट्रवादी एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या नव्या अवसराचं स्वागत करण्यापासून करून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. तर संघर्षाच्या काळातच काम करण्याची संधी असते. सध्याचा काळ हा संघर्षाचा आहे आणि वैचारिक संघर्ष सुरू असल्याचं शरद पवार म्हणाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.